पुण्यात पोलिसांना भोंदूबाबाकडून पेन ड्राईव्ह सापडले। पेन ड्राईव्हमध्ये अश्लील व्हिडिओ असल्याची माहिती, महिलांवर जादूटोणा करतानाची बातमी लोकशाहीने दाखवली होती। एसटीच्या तिकिटाचं आरक्षण करणाऱ्यांना सूट, प्रवाशांना आजपासून मिळणार 15% सूट। दिवाळी उन्हाळी सुट्टी वगळता वर्षभर चालणार योजना। पुण्याच्या तोट्यातील मार्गावरील एसटी बस बंद, उत्पन्न वाढीसाठी एसटीच्या पुणे विभागाचं फेर नियोजन। कमी उत्पन्न मिळणाऱ्या मार्गावरील बस सेवा करण्यात आली बंद। पुण्यामध्ये जीवघेणी अवजड वाहनं होणार जप्त, पोलिसांकडून 5 वर्षातील माहिती संकलित। 6 महिन्यांमध्ये 140 जणांचा मृत्यू। वर्ध्यामध्ये भर रस्त्यात परिचारिकेवर हल्ला करणारा पोलिसांसमोर शरण, हल्ल्यात परिचारिका गंभीर जखमी। क्रिकेटच्या भांडणातून एका तरुणाला मारहाण, तरुणाला कोयत्यानं मारहाण केल्याची 2022 मधली घटना। घटनेच्या 3 वर्षांनंतर संशयिताला अटक। डहाणू संभाजीनगर एसटी बसला अपघात, डहाणू जव्हार रोडवर अपघात। ट्रक समोर येताच चालकाचं नियंत्रण सुटलं, बसमधील प्रवाशी किरकोळ जखमी। क्रिकेट खेळताना 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, पाईपनं बॉल काढताना विजेचा धक्का लागून मृत्यू। अहिल्यानगरच्या जामखेडमधील प्रकार। भंडाऱ्यावरून लाखनीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा अपघात, दुचाकीची ट्रकला जोराची धडक, दोघांचा जागीच मृत्यू। कोरंबी येथील नवीन बायपास महामार्गावरची घटना। शहादा तालुक्यामध्ये तरुणाचा डेंग्यूने मृत्यू, अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव, प्रशासनाचं दुर्लक्ष। स्वच्छतेसंदर्भात उपाययोजना कराव्यात, ग्रामस्थांची मागणी। गडचिरोलीमध्ये 6 तालुक्यात अतिवृष्टी, गेल्या 24 तासात सरासरी 65 मिलीमीटर पावसाची नोंद, तर देसाईगंजमध्ये नाल्यांना पूर, 6 मार्गावरील वाहतूक खोळंबली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।